सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या 18 महत्वाच्या मागण्यांच्या अनुषंगानं दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर आहेत. संपाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि याच संपाच्या अनुषंगानं, याच आंदोलनाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर दुसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत आयोजित चर्चा कालची निष्फळ ठरलेली आहे. ही चर्चा अनिर्णित राहिल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही म्हणजे गुरुवारला सुद्धा सुरूच राहणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागील 2 वर्षापासून प्रलंबित असलेल्या वेगवेगळ्या 18 मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासूनच म्हणजे 21 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या दालनात कर्मचारी संघटनेची काल संध्याकाळी 5 वाजता एक महत्वाची बैठक संपन्न झाली. सुधारित निवृत्ती वेतन योजना व इतर 4 महत्वाच्या मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल व तो निर्णय संघटनेला आज गुरुवारला कळविला जाईल असं आश्वासन माननीय मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये दिलेलं आहे. या बैठकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा एक महत्वपूर्ण बैठक आज संध्याकाळी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 4:30 वाजता कर्मचारी संघटनेच्या सुकाणू समितीनं ठेवली आहे. त्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे आज गुरुवारला सुद्धा हा संप सुरू राहणार आहे अशी माहिती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी काल दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्या महत्वाच्या 18 मागण्यांच्या अनुषंगानं काय तो महत्वाचा निर्णय आहे, काय ती सरकारची सकारात्मक बाजू आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.